प्रकार हे बघणार आहोत. तर मुलांना रस्त्याद्वारे वाहतूक त्याच्यामध्ये गाड्या, ट्रक, बस यांचा वापर केला जातो. तसं गाड्यामध्ये वैयक्तिक आणि वेगवान प्रवासासाठी विविध असतात. ट्रक मालाची वाहतूक ने-आण करण्यासाठी. तिसरा म्हणजे सार्वजनिक बस, सार्वजनिक प्रवासासाठी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन. म्हणजे आपण बसमध्ये प्रवास करतो शाळेत जाताना किंवा कॉलेज जाताना किंवा बाहेर फिरण्यासाठी जाताना पण आपण बसचा वापर केला जातो. रेल्वे वाहतूक. रेल्वे वाहतुकीमध्ये दोन प्रमुख प्रकार असतात, माल वाहतूक व प्रवास वाहतूक. माल वाहतुकीमध्ये आपण कोळसा, सिमेंट, अन्नधान्य आणि कच्च्या मालाची स्वस्त आणि दुर्बळ वाहतूक करतो. दुसऱ्यामध्ये भौतिक प्रवासी वाहतूक. तर त्याच्यामध्ये आपण दररोज प्रवाशांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना बघत असतो. रेल्वे ही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. त्याच्यानंतर आपण तिसरा बघणार आहोत जलवाहतूक. जलवाहतुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नद्यांद्वारे अंतर्गत जलवाहतूक, लहान बेटांची वाहतूक, बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे. अवजड सामानासाठी हा सर्वात स्वस्त वाहतूक प्रकार आहे. उदाहरणार्थ मुंबई, चेन्नई यांसारखे मोठे बंदरे. चौथा बघणार आहोत मी वायू वाहतूक. सर्वात वेगवान माध्यम विमाने. वेळेची बचत करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी उपयुक्त ठरते. ड्रोन्स हे एक आधुनिक उदाहरण आहे. याचा वापर आता औषधे पोहोचवणे, संरक्षण आणि पार्सल डिलिव्हरीसाठी होत आहे. नाशवंत उदाहरणार्थ फुले, फळे यांच्यासाठी याचा वापर उपयोग आहे. नंतर आपण बघणार आहोत व्यवसायाचे प्रकार. तर आपण बघणार आहोत व्यवसायाचे प्रकार. त्याच्यामध्ये पहिला बघणार आहोत कृषी व्यवसाय. व्यवसायामध्ये त्याच्यामध्ये शेतीवर आधारित व्यवसाय. शेतीतील पिकांचे उत्पादन घेणे, धान्य, फळे, भाज्या यांचा बाजारात विक्री करणे हा भारताचा प्राथमिक व्यवसाय आहे. वाहतुकीमुळे शेतकऱ्यांचा माल वेळेवर बाजारपेठेत पोहोचतो. आपण या चित्रामध्ये बघू शकतो. जसं आहे औद्योगिक विकास, व्यवसाय क्षेत्र. त्याच्यामध्ये कारखाने, उत्पादन केंद्रे. त्याच्यात पहिला बघणार आहोत कारखाने. कारखान्यामध्ये कच्च्या मालाची पक्क्या मालात रूपांतर करणे. दुसरा आहे उत्पादन केंद्र. वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तयार करणे. या व्यवसायासाठी कच्चा माल आणणे आणि माल विकण्यासाठी वाहतूक महत्त्वाची असते.